अमोलजी खुने यांचं उपोषण सुरू. या उपोषणाला तहसीलदार यांनी देखील भेट दिली. मात्र प्रशासनाच्या आणि अमोल खुने यांच्या भेटीमध्ये चर्चा काय झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तहसीलदार आणि तुमच्यामध्ये चर्चा झाली. नेमकं काय चर्चा झाली? त्यांची आणि माझी चर्चा अशी झाली की ते मला म्हणले, "सोडा तुम्ही उपोषण. उन्हात जास्त वेळ बसल्यावर एक तर टेम्परेचर असं चढलेलं आहे. कुठेतरी समजा तुम्हाला जीवाला धोका होऊ शकतो. तुम्ही काय करा, इथून उठून म्हणजे सोडूनच द्या" म्हणले. पण माझे समाधान नव्हते. मी म्हणलो, "मला तुम्ही लेखी द्या" म्हणलं. "माझे जे प्रश्न आहेत, प्रश्नाचे मला उत्तर द्या" म्हणलं, "लेखी द्या तुम्ही." तर त्यांनी मला लेखी नाही दिली. तर मला म्हणले, "तुम्ही आमचा मान राखा." आणि कसं आहे माहिती आहे का, कुठेतरी वरिष्ठ अधिकाऱ्याचा आपण मान राखायला पाहिजे. त्यांच्या मानाला आपण शब्द देऊन एक घोट आपण पाणी पिलं होतं. आणि म्हणलं, "मी बाबा इथं उपोषण करायचं तर मी तिथं सावलीला जाऊन करतो समजा मंडपामध्ये." तर मी उठून तिथं सावलीला गेलो. म्हणजे त्यांच्या शब्दाला मान दिला आपण. आणि मग ते गेले नंतर. म्हणजे तात्पुरतं तुम्ही मान त्यांचा ठेवला. मात्र भर उन्हामध्ये हे उपोषण चालू राहणार हे स्पष्ट आहे. स्पष्टच आहे ना हे. त्यांच्या शब्दाला मान दिला आपण. कारण काय माहिती आहे का, कुठेतरी अधिकारी आले तर त्यांचा अपमान नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे मी त्यांच्या शब्दाला मान दिला. एक घोट पाणी पिलो आणि थोडं सावलीला जाऊन बसलो. चक्कर आल्यावानी झाली म्हणून. आता खरं पाहिलं तर तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात देखील बोलतायत. काल त्यांचं देखील उपोषण वगैरे सुरू होतं. त्यांचं उपोषणावर आता तोडगा निघालेला आहे. मात्र तुम्हाला वाटतंय किंवा पोलीस संरक्षणाची वगैरे गरज मला भासते असं वाटतंय का? मला संरक्षणाची काही गरज नाही. कारण काय माहिती आहे का, जे नशिबात असते ते होणार आहे 100%. इथून मागं एवढाली समजा भारतात एवढाली काही बी कांड झाली. मग समजा मी जर चळवळीतच जर मला जर ह्याच्यात जर मरण आलं, माझं जर कोणी समजा मला संपूर्णच टाकलं तर चांगली गोष्ट आहे ना. आज मला संपूर्ण टाकतील पण एक दिवस माझा इतिहास समाजाला, महाराष्ट्राच्या साऱ्या जनतेला कळन. त्या टायमाला 100% मला आहे का चांगलं समजतील. महाराष्ट्राचा इतिहासच आहे. माणूस मेल्याच्या नंतरच त्याचं नाव निघतं. तर मनोज जरांगेचं नशीब जरा चांगलं म्हणायचं. जितेपणी नाव निघलं त्यांचं. पण जितेपणी नाव निघलेला इतिहास लय दिवस राहत नाही. तो एक दिवस पुसल्याच जातो. आता तुम्हाला वाटतंय जसं जरांगे पाटलांना आश्वासन दिले लिखित आहे बी पत्राद्वारे, तसं प्रशासनानं जर तुम्हाला जर दिलं तरच हे उपोषण माघार घेणार? 100% ना. त्यांना बी ते काय आश्वासन काय ते पिटोळी करून दिलं काय, लेखी दिलं ते काय कोणी बघितलेलं नाही काय नाही. आणि काय कुठवर त्यांच्या मागण्या हे करतात बघूत आता. कळन ना. 1 महिन्याचा त्याने टाईम दिलेला आहे ना सरकारला. तुमच्या मागण्यामध्ये आणि जरांगे पाटलांच्या मागण्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय समाजाचं भलं कोणत्या मागण्यामध्ये? अहो त्यांनीच ह्या मागण्या सोडून दिल्यात ना. सगळे सोयरे कुणबी मराठी एक आहे. आणि त्याच्यामुळे हे EWS आरक्षण गेलं ना. त्या मागण्यामुळेच गेलं ना. मग त्यांनी सोडून दिलेल्या मागण्या बी मी मागतो आणि या EWS आरक्षण बी द्या. फक्त ह्याच्यात वाढ करून द्या. जे समजा वाटोळं झालं आज समाजाचं या EWS आरक्षण गेल्यामुळं मी तेच आरक्षण मागतोय. फक्त आम्हाला काय करा, जे 10% तर ते 15% द्या. आता जो समाज गेला समजा मराठवाड्यात 90-95 लाख मराठा समाज आहे. ह्याच्यातला गेलाय किती? 3 लाख. बाकीच्या 88 किंवा 92 लाख मराठ्याने काय करायचं? आज गेलं ना आरक्षण सर. आणि हे जे आरक्षण जे कुणबी जे दाखले काढले तर माझ्या जवळचे माणसाने मला चांगला अनुभव आहे. ज्यांना 30-30, 40-40 एकर जमीन आहे. खानदानी पाटली तर 3-3, 4-4 पिढ्याच्या सावकारक्यात. अशा माणसाचे कुणबी सरपट तिकीट व्हॅलिडिटी झाली. आणि ज्याला गुंठा जमीन नाही, कुणाला 1 एकर आहे, कुणाला 2 एकर आहे, कुणाला अर्धा एकर आहे. असे जे एक सर्वसामान्य कुटुंबातले लोक तर ह्यांच्या कसं काय व्हॅलिडिटी व्हायनात. मग मला कुठंतरी वाटतं ह्याने पैसे देऊन किंवा काहीतरी करून समजा ह्याने ते दाखले व्हॅलिडिटी केलेली. आणि आज बी बघा ना तुम्ही, जे समजा ज्यांना हे मोठाले लोक जे कुणबी सरपट तिकीट काढतात, व्हॅलिडिटी करतात, ह्याच्यात कोण आहेत? ज्यांना ग्रामपंचायत लढायची, पंचायत समिती लढायची, जिल्हा परिषद लढायची, कुणाला नगरसेवक व्हायचे, कुणाला नगराध्यक्ष व्हायचे, हे ते लोक काढतात पैसे देऊन. ह्याच्यात आहे का 70% राजकारणी लोकांनी पैसे देऊन व्हॅलिडिटी काढलेली. आता कधी तुमचं आणि धनंजय मुंडेंचं कधी फोनवर वगैरे बोलणं वगैरे कधी झालेलं आहे का? धनंजय मुंडेचा आणि माझा काहीच संबंध नाही. त्या CDRमध्ये त्या चार्जशीटमध्ये सर आलेले, सारे मोबाईल तपासले, सर तपासलेले. पण विनाकारण ह्यांना धनंजय मुंडेला टार्गेट करायचं होतं म्हणून ह्यानी मला आहे का बळीचा बकरा केला.
पण बळीचा बकरा तरी कुणाला करावा? ज्याने आपल्याला, ज्या माणसाने आपल्यासाठी असं आयुष्य म्हणजे जीव प्राण म्हणजे ह्याला लावला मी, ह्या माणसासाठी काय नाही केलं. कोपर्डीच्या आरोपीला मारलं, हे माणूस तिथून पळून आला, मला 5 वर्षाची शिक्षा लागली, मी 2 वर्ष जेल काढलं, मी जामीनवर बाहेर आहे आज, मला आणि 3 वर्षे शिक्षा काढायची, आणि हे माणूस मला संपवायला निघाला. म्हणजे हे फक्त नाव कोणाचं घ्यायचं? छत्रपती शिवाजी महाराजाचं. आणि काम टोटल करायचं कोणचं? औरंगजेबाचं. जे औरंगजेबाने केलं तेच. औरंगजेबाने टोप्या शिवायचा तो, आणि हे टोप्या लावते, तर ह्यांचे धंदेच आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस जेलची सजा भोगली त्यावेळेस म्हणजे कुटुंबाची साथ वगैरे तुम्हाला कशी मिळाली? माझ्या कुटुंबाची साथ होती म्हणून तर मी सुटलो ना. आणि उपकार ते राणे कुटुंबाचे आमच्यावर, समजा निलेश साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, त्या कुटुंबाने आमच्यासाठी टॉपचे वकील हर्षद लिंबाळकर ते लावले, आणि त्यांनी आमच्या जामिना केल्या, नाही तर आमच्या जामिनासुद्धा होत नव्हत्या. ते खरे मराठा म्हणावं लागते, शहाण्णव कोळी. बाकीचे तर काय, आता समजा एवढे मुलं हे अडकलेले आहेत. आता तुम्ही सांगा ना, ह्या आंदोलनात 5,000 ते 4,000 मुलावर गुन्हे पडले, तर आज ह्यांच्याकडे कोण लक्ष देतं? आईबापाने स्वतःच्या सोडून आणले ना, स्वतःचे पैसे घालून. पण ते कुटुंब, राणे कुटुंब आहे बा, ते आहे का समाजासाठी भरपूर आहे, पण काही समाजकंटक त्यांना नाव ठेवतात. पण ते आहेत खरे 96 कोळी मराठीत. तो जे काही गुन्हे दाखल झाले ते गुन्हे देखील मागं घेण्याची मागणी जरांगे पाटील करतायत. अहो, गुन्हा एकदा झाला ते मागं घेता येत नाही. आज जर समजा ह्यांच्या आंदोलनातले गुन्हे माघार घेतले, उद्या जर मी जर असंच उदयाला आलो, माझ्या आंदोलनातल्या मुलांनी जर असे काही गुन्हे केले, तर मग काय मी बी म्हणणार का ते गुन्हे वापस घ्या? जे गुन्हा घडलाय ते वापस घेता येत नाही, कारण कायदा सऱ्याला सारखा. आज जर असे जर प्रत्येक समाजाचे मोर्चे निघते ना, गुन्हे करते ना, बंगले जाळते ना, आमदाराचे खासदाराचे, कुठं काही बी करते ना, एसट्या फोडते ना, मग आज जर ह्यांचे जर गुन्हे माफ केले, तर उद्या दुसऱ्या समाजाचे बी असेच मोर्चे निघते, ते बी असंच करतील. मग काय त्यांचे बी गुन्हे मागं करायचे का? कायदा हा सऱ्याला सारखा, एकदा केलेला गुन्हा माघार घेता येत नाही. त्याच्यामुळे आहे का, हे भूल थापा देऊन उगं काही बी आपलं स्टेटमेंट जरांगे पाटलांनी द्यायला नाही पाहिजे. ओके, धन्यवाद. खरं तर हे अमोलजी खुने आहेत तहसीलदार यांच्यासोबत झालेली चर्चा आणि त्यानंतर इथं झालेली चर्चा, मात्र ही चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण जरी मार्गी लागलं असलं, तर आता अमोल खुने यांचं उपोषण मार्गी लागेल का, यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते. या ठिकाणचे तहसीलदार काही लेखी आश्वासन देतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरज मीडिया, बीड, जालना.